सुलेरजवळगे ते तडवळ रस्त्यासाठी वापरण्यात आलेला मुरुम हा अवैधरित्या उचलण्यात येत असताना महसूल प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। अक्कलकोट तालुक्यातील सुलेरजवळगे ते तडवळ हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सुरू आहे। या कामाचा मक्ता प्रगती कन्स्ट्रक्शनला मिळाला आहे। गेल्या 3 महिन्यांपासून या कामाला गती आली आहे, परंतु या रस्त्यासाठी लागणारा मुरुम शासनाच्या नियमाप्रमाणे रॉयल्टी न भरता परस्पर छुप्या मार्गाने किंवा चिरीमिरी पैसे देऊन शेतकऱ्यांकडून मुरुम उपलब्ध करून महसूल प्रशासनाच्या संगनमताने मंडल अधिकारी आणि तलाठी यांच्या सहकार्याने राजरोसपणे सुरू आहे। एकीकडे शासन महसूल वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे प्रयत्नशील आहेत। अवैधरित्या मुरुम वाळू चोरी थांबवण्यासाठी पथकही तयार करण्यात आली, परंतु त्याचा काही उपयोग होत नाही असं दिसून येतं। दुसरीकडे तडवळ भागातील रस्त्यासाठी वापरण्यात येणारा मुरुम छुप्या आणि सोप्या मार्गाने अवैधरित्या उपलब्ध करून शासनाची कोट्यवधी रुपयाची फसवणूक महसूल बुडवून होते। या ठेकेदाराला यश येत आहे। हे काम प्रगती कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून इथे रस्ता बनवला जातोय, मात्र अशा कामाकडे तलाठी मंडळ अधिकारी यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केल्यानं बिनधास्तपणे मुरुम उत्खनन आणि चोरी सुरू आहे। दरम्यान महसूल विभाग काय कारवाई करणार? तहसीलदार विनायक मगर हे कार्य तत्परतेनं प्रशासनाची कामं हाताळताना याकडे सोयीस्करपणे डोळेझाक करतायत का? तलाठी मंडळ अधिकारी यांना पाठबळ देतायत का? असा सवाल तडवळ भागातील जनतेतून उपस्थित केला जातोय।